नमस्कार. या सत्रात तुमचे स्वागत आहे. आजच्या सत्रात आपण सेन्सर्सच्या रेंज बद्दल जाणून घेऊ, जे इंडस्ट्रियल प्रोसेसेस कंट्रोलिंग आणि ऑप्टिमायझेशन करण्यात महत्त्वाची भूमिका वाजवतात. वेट आणि स्ट्रेन मोजण्यापासून ते लिक्विड लेवल्स शोधण्यासाठी आणि ओव्हरफ्लो रोखण्यापर्यंत हे सेन्सर विविध इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये कार्यक्षमता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी अपरिहार्य साधने आहेत. उद्देश: या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टीसाठी सक्षम व्हाल: लोड सेल्स, स्ट्रेन गेज, LVDTs, वॉटर लेवल सेन्सर्स, फ्लोट स्विचेस आणि फ्लोट व्हॉल्व्स यासारख्या इंडस्ट्रियल प्रोसेस मॉनिटर करणे, कंट्रोल करणे आणि ऑप्टिमाइज करणे यासाठी वापरले जाणारे सेन्सर्स ओळखणे आणि विविध उद्योगांमध्ये या सेन्सर्सचे उपयोग. लोड सेल्स. लोड सेल्स हे ट्रान्सड्यूसर्स आहेत जे मेकॅनिकल फोर्सला किंवा वेटला इलेक्ट्रिकल आउटपुट सिग्नलमध्ये रूपांतरित करतात. त्यांचा उपयोग सामान्यतः इंडस्ट्रियल वातावरणात टेन्शन, कॉम्प्रेशन, प्रेशर किंवा टॉर्क यासारखे विविध फोर्सेस मोजण्यासाठी केला जातो. लोड सेल्सद्वारे निर्मित आउटपुट सिग्नल हा लावलेल्या फोर्सच्या प्रमाणात असतो, ज्याद्वारे इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये वेट कपॅसिटी मॉनिटर आणि कंट्रोल करण्यासाठी त्यांना आवश्यक बनवतो. वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी अनेक प्रकारचे लोड सेल्स अस्तित्वात आहेत. स्ट्रेन गेज लोड सेल्स, हायड्रॉलिक लोड सेल्स, न्यूमॅटिक लोड सेल्स आणि कपॅसिटिव्ह लोड सेल्स. स्ट्रेन गेज लोड सेल्स. सामग्री कशी बेंड होते किंवा स्ट्रेच होते हे सेन्सिंग करून वेट मोजण्यासाठी हे स्केल आणि मटेरियल टेस्टिंगमध्ये वापरले जातात. हायड्रॉलिक लोड सेल्स. ट्रक सेल्स सारख्या हेवी ड्युटी स्केल्समध्ये आढळणारे हायड्रॉलिक लोड सेल्स फ्लुइड प्रेशर वापरून वेट मोजण्यासाठी वापरले जाते. ते कठीण इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंटसाठी योग्य आहे. न्यूमॅटिक लोड सेल्स. खाणीसारख्या एक्सप्लोजिव्ह रिस्क असलेल्या ठिकाणी वापरले जाणारे न्यूमॅटिक लोड सेल्स हवेच्या दाबातील बदल ओळखून सुरक्षितता सुनिश्चित करून वजन मोजतात. कॅपॅसिटिव्ह लोड सेल्स. कार क्रॅश सारख्या ठिकाणी फोर्स मोजण्यासाठी सर्वोत्तम. कॅपॅसिटिव्ह लोड सेल्स प्लेट्समधील इलेक्ट्रिक चार्जेसमधील बदल ओळखून काम करतात. स्ट्रेन गेज. स्ट्रेन गेज हे कोणतेही मटेरियल सहन करू शकत असलेल्या सरफेस स्ट्रेनची पातळी मोजण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी सेन्सर म्हणून काम करते. जेव्हा एखाद्या स्टँडर्ड सरफेसला जोडले जाते, तेव्हा स्ट्रेन गेज त्या सरफेस बरोबर सिंक होऊन डिस्फॉर्म होऊन जाते किंवा बेंड होते. यामुळे सरफेसवर अप्लाय केलेल्या स्ट्रेनच्या प्रमाणात इलेक्ट्रिकल रेझिस्टन्समध्ये बदल होतो. मेकॅनिकल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्सला अचूकपणे मोजण्यासाठी एरोस्पेस, एरोमोटिव्ह, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मटेरियल टेस्टिंग यासह विविध उद्योगांमध्ये स्ट्रेन गेजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आता आपण विविध प्रकारचे स्ट्रेन गेज पाहूयात. ते आहेत लिनियर स्ट्रेन गेज, डबल लिनियर स्ट्रेन गेज, शियर स्ट्रेन गेज, 90 डिग्री स्ट्रेन गेजेस, हाफ ब्रिज स्ट्रेन गेजेस, फुल ब्रिज स्ट्रेन गेजेस आणि रोजेट स्ट्रेन गेजेस. लिनियर स्ट्रेन गेज. लिनियर स्ट्रेन गेजला एक मेजरिंग ग्रीड असते आणि ते एका दिशेने मोजते. स्ट्रेनच्या फक्त एका दिशेचे मोजमाप आवश्यक असते. डबल लिनियर स्ट्रेन गेजेसमध्ये 2 मापन ग्रीड्स एकमेकांना समांतर मांडलेले असतात. या स्ट्रेन गेज लोड सेल्सच्या विशिष्ट अनुप्रयोगांमध्ये बेंडिंग बीम्सवर मोजमाप घेणे, शिप हल्स आणि स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्सची टेस्टिंग करणे, व्हेइकल टेस्टिंग, कन्स्ट्रक्शन, रेल रोड ॲप्लिकेशन अँड एरोस्पेस ॲप्लिकेशन समाविष्ट आहेत. शेअर स्ट्रेन गेजेसमध्ये 2 मेजरिंग ग्रीड्स एकमेकांपासून 90 डिग्री ऑफसेटवर मांडलेले असतात. या स्ट्रेन गेजेससाठी विशिष्ट अनुप्रयोगांमध्ये टॉर्शन बार्सवरील मोजमाप आणि न्यूट्रल फायबर्स यासारख्या शेअर बीम्समध्ये उद्भवणारे शेअर स्ट्रेसेस निर्धारित करणे समाविष्ट आहे. 90 डिग्री स्ट्रेन गेजमध्ये 2 मेजरिंग ग्रीड्स एकमेकांपासून 90 डिग्री ऑफसेटवर मांडलेले असतात.
या स्ट्रेन गेज प्रकारासाठी विशिष्ट अनुप्रयोगांमध्ये नॉन प्रिन्सिपल डायरेक्शनसह बायोएक्सियल स्ट्रेस स्टेट ॲनालिसिस आणि टेन्शन कॉम्प्रेशन बार्सवरील मेजरमेंट्स समाविष्ट आहेत. हाफ ब्रिज स्ट्रेन गेजेस ते प्रिसिजन लोड सेल्स उत्पादित करण्यासाठी विशिष्ट विकसित केलेले असतात, जे बाइंडिंग बीम वर्किंग प्रिन्सिपल वापरतात. जिथे बीम लेंथ मर्यादित असते तिथे ते सोयीस्कर असतात. फुल ब्रिज स्ट्रेन गेजेस त्यांना 4 मेजरिंग ग्रिड्स असतात, जे अशा प्रकारे मांडलेले असतात जेणेकरून प्रत्येक 90 डिग्रीच्या कोनात पुढील भागावर ऑफसेट असेल. फुल ब्रिज स्ट्रेन गेजेसच्या सामान्य अनुप्रयोगांमध्ये टेन्शन किंवा कंप्रेशन बार्सवरील मापन आणि शेअर बीम्समध्ये उद्भवणारे शेअर स्ट्रेसेस निश्चित करणे समाविष्ट असते. रोझेट स्ट्रेन गेजेस यात 0 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री किंवा 0 डिग्री, 60 डिग्री, 120 डिग्री या कोनात मांडलेले 3 मेजरिंग ग्रिड्स असतात. अज्ञात प्रिन्सिपल डायरेक्शनसह बायएक्सियल स्ट्रेस स्टेटचे विश्लेषण करण्यासाठी रोझेट्स ही योग्य निवड आहे. आता आपण LVDT किंवा लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर पाहूया. लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर किंवा LVDT हा ट्रान्सड्यूसरचा एक प्रकार आहे, जो लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा मूव्हमेंट मोजण्यासाठी वापरला जातो. यामध्ये एका हॉलो सिंड्रिकल कोअरवर गुंडाळलेल्या एक प्रायमरी कॉईल आणि 2 सेकंडरी कॉइल्स असतात. जेव्हा प्रायमरी कॉईलला अल्टरनेटिंग करंट लागू केला जातो तेव्हा हे कोअरमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रेरित करते. जसजसा कोअर कॉइल्समध्ये रेषीयपणे फिरतो तेव्हा सेकंडरी कॉइल्सला जोडणारा मॅग्नेटिक फ्लक्स बदलतो. LVDTचे अनुप्रयोग. LVDTचे एरोस्पेस, टेस्ट अँड मेजरमेंट आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये विस्तृत अनुप्रयोग आहेत. वॉटर लेव्हल सेन्सर्स पाण्याची अथवा अन्य पदार्थाची लेव्हल दर्शवण्यासाठी वॉटर लेव्हल सेन्सर्स विविध तत्त्वे वापरतात. एक सामान्य प्रकार पाण्याची पातळी जाणून घेण्यासाठी सिंपल कंडक्टरचा वापर करतो. पाण्यात बुडल्यानंतर सेन्सरच्या 2 टर्मिनल्समधील कंडक्टिव्हिटी बदलते, ज्यामुळे ते कंटेनर किंवा टाकीमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर पाण्याची उपस्थिती शोधू शकते. हे वॉटर लेव्हल सेन्सर्स बहुमुखी आहेत आणि वैविध्यपूर्ण मांडणींमध्ये त्यांचे अनुप्रयोग आढळतात, ज्यामध्ये निवासी घरे, औद्योगिक सुविधा आणि हॉटेल्स सारख्या अतिथी संस्थांचा समावेश आहे. फ्लोट स्विच. फ्लोट स्विच हे जशी द्रवाची लेव्हल बदलते तसे इलेक्ट्रिकल सर्किट ओपन किंवा क्लोज प्रेरित करण्यासाठी एक फ्लोट स्विच किंवा बोयान फ्लोट वापरून कार्य करते. मुख्यत्वे करून पंपासारख्या द्रव निर्धारित करण्याच्या सिस्टीममध्ये नियोजित हे स्विच संबंधित यंत्रणेला ॲक्टिवेट किंवा डिॲक्टिवेट करून तरल पदार्थाच्या प्रवाहाला नियंत्रित करतात. फ्लोट व्हॉल्व्ह हे एक मेकॅनिकल ॲपरेटस आहे, जे टाकी अथवा साठ्यामध्ये द्रवाचा प्रवाह नियंत्रित करून द्रव भरून वाहण्यापासून रोखते. सामान्यतः कंटेनरच्या इनलेटवर स्थापित केलेले फ्लोट व्हॉल्व्हज द्रव पातळीचे नियमन करण्यासाठी बऱ्याचदा व्हॅक्यूम सीलबंद कंटेनरमध्ये ठेवलेल्या बॉन्ड फ्लोटचा वापर करतात. टाकीतील द्रवपदार्थ जसजसा वाढत जातो तसतसा फ्लोट द्रवाच्या पृष्ठभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यासह उत्तेजितपणे वर चढतो. एकदा का पूर्वनिर्धारित द्रवपातळी गाठली की फ्लोट एका स्विच मेकॅनिझमला ट्रिगर करतो किंवा थेट द्रवप्रवाहात अडथळा आणतो. ही प्रक्रिया प्रभावीपणे पुढील द्रवप्रवेश रोखते, त्यामुळे भरून ओसंडण्याची परिस्थिती टाळते. यासोबतच आपण या सत्राच्या शेवटी आलो आहोत. या सत्रात आपण हे करायला शिकलो: लोड सेल्स, स्ट्रेन गेजेस, LVDTs, वॉटर लेव्हल सेन्सर्स, फ्लोट स्विचेस आणि फ्लोट व्हॉल्व्हज यासारख्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस मॉनिटर, कंट्रोल आणि ऑप्टिमाइज करण्यासाठी वापरले जाणारे सेन्सर्स ओळखणे. या सेन्सर्सच्या अनुप्रयोगांची यादी बनविणे. बघितल्याबद्दल धन्यवाद. आता आपण पुढील सत्रात भेटू.